नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब आणि अत्यंत महत्त्वाची बातमी ओ टी पी हा असा विषय आहे की आजच्या जमान्यात जर ओ टी पी नाही आला तर तुमचा कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही किंवा कुठल्याही महत्त्वाच्या कामांना ओ टी पी हा लागतो. पण आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम फ्रॉड हे ओ टी पीमुळे होत आहेत. 2 मिनटात तुमच्या अकाउंटमधले सगळे पैसे गायब होतात किंवा कुठल्याही तुमच्या डिव्हाइसची इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या मोबाईल पूर्ण हॅक केला जातो या ओ टी पीद्वारे. तुमचं आधार कार्ड इमिडिएटली त्याच्यातून पैसे काढले जातात. त्यामुळे ओ टी पी हा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा रिस्की पण झालेला आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून काही नवीन नियम लागू करण्यासाठी काही टेलिफोन कंपन्यांना सांगितलेत. तर आपण डिटेलमध्ये बघूयात ही बातमी काय आहे जी आपल्याला 1 डिसेंबरपासून ज्यामुळे ओ टी पी येण्यास विलंब होणार आहे किंवा बंद देखील होऊ शकतो. तर बातमी बघूयात. तर ही टाइम्स ऑफ इंडियाची जी बातमी आहे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे, जर एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओने 1 डिसेंबरची अंतिम मुदत पूर्ण केली नाही तर तुमचे ओ टी पी 3 नोव्हेंबर नंतर येणे बंद होऊ शकते. तर जर ह्या टेलिफोन ऑपरेटर आहे, आता तुम्ही कुठलं सिम वापरत असाल, आयडिया, एअरटेल, वोडाफोन, रिलायन्स, जिओ कुठलंही, सगळ्या ह्या ऑपरेटर्सला ॲक्च्युली हे ऑगस्टमध्येच सांगितलं होतं की तुम्हाला याच्यावरती काम करायचं आहे आणि तुम्हाला कुठलाही ओ टी पी जेव्हा कुठलाही व्यक्ती किंवा कुठलीही संस्था सांगते द्यायला, त्यावेळेस कस्टमरला द्यायच्या आधी तुमच्या एंडनी हा ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे की हा ओ टी पी बरोबर आहे का फ्रॉड आहे. तर हे एक प्रकारे चांगलं पाऊल आहे ट्रायकडून की तुमचा ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय होऊन येईल, ज्यामुळे फ्रॉडचे चान्सेस कमी आहेत. पण आता ही अंतिम मुदत का? कारण ऑलरेडी हे ऑगस्टमध्येच सांगितले होतं. त्याच्यानंतर 1 महिन्याचं मुदतवाढ दिली होती याच्यावरती सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आता 2 ते 3 महिने उलटून गेली आहेत आणि आता हे शेवटचा अल्टिमेटम दिला आहे मोबाईल कंपन्यांना की 1 डिसेंबरपर्यंत हे तुम्ही केलंच पाहिजे, नाहीतर कस्टमर्सला याचे परिणाम फेस करावं लागेल. त्यामुळे जे पण युजर्स आहेत त्यांना कदाचित 1 डिसेंबरनंतर ओ टी पी लेट भेटणं किंवा न भेटणं असे काही त्रास सहन करावं लागू शकतात. त्यामुळे ट्रायनी ही जी मुदतवाढ दिलेली आहे ती 1 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायला सांगितलं आहे आणि त्याचं जे ट्रेसेबिलिटी नियमाची अंमलबजावणी म्हणजे ट्रेस करायचा तो ओ टी पी. कुठलाही ओ टी पी कोणीही पाठवतं त्याला ट्रेस करायचा, आधी त्याला व्हेरीफाय करायचं टेलिफोन कंपनीच्या एंडला आणि मगच तो ओ टी पी कस्टमरला द्यायचा आहे. तर अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे, अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्यामुळे बऱ्याच फ्रॉड हे वाचू शकतात. बऱ्याच लोकांच्या खात्यातनं पैसे असेच निघून जातात. त्यामुळे हे सगळे जे काही चुकीचे काम आहेत ह्यांना आळा बसू शकतो. त्यामुळे हे फारच महत्त्वाचं पाऊल आहे. पण सोबतच जे पण कंपन्या आहेत, ज्या ऑपरेटर कंपन्या, टेलिफोन कंपन्या, त्यांनी देखील याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपर्यंत केली पाहिजे. नाहीतर याचा फटका देखील बसू शकतो कस्टमर्सला. समजा कोणी ट्रान्झॅक्शन करते, कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे किंवा खात्यासंदर्भात काही ट्रान्झॅक्शन्स करायचे आणि त्याला ओ टी पी जर भेटत नसेल तर नक्कीच त्यांना हा त्रास देखील होणार आहे. पण जर हे ऑपरेटरनी काम वेळेत केलं तर हा त्रास होण्याची शक्यता कमी आहे. पण हे मात्र नक्की आहे, कारण आता ही ट्रेसेबिलिटी करण्यामध्ये काही वेळ जाणारच. त्यामुळे तुम्हाला पहिले जसे इन्स्टंट ओ टी पी भेटायचे तसे आता ओ टी पी भेटतील याची शक्यता आता कमीच आहे. म्हणजे लवकर ओ टी पी भेटेल याची शक्यता कमी आहे. ओ टी पी मिळण्यासाठी काही वेळ लागू शकतो आणि काही वेळ तुम्हाला थांबावं लागू शकतं. तर हे चांगलीच गोष्ट आहे, कारण जर वेळ लागला तरी तुम्हाला ही आश्वस्ता राहील की हा जो ओ टी पी येतो आहे हा व्हेरीफाय करून येतो आहे. याच्या आधी एक स्क्रुटिनी होणार आहे की हा कुठला फ्रॉड व्यक्तीकडून ओ टी पी नाही मागितला जाते आणि मगच तो तुमच्याकडे येणार आहे. तर वेळ लागू द्या, पण व्यवस्थित येईल. फक्त टेलिफोन ऑपरेटर कंपन्यांनी आता ह्याला
जास्त वेळ नाही लावला पाहिजे अंमलबजावणी करण्यासाठी आणि लवकरात लवकर हे काम केलं पाहिजे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.